बाकीच्या फिटल स्कॅन सारखंच अनॉमली स्कॅन साठी सुद्धा उपाशीपोटी जावं लागतं का? बाळ हालचाल करत नसेल तर काय? अनॉमली स्कॅन बद्दलचे हे 3 प्रश्न मला प्रत्येक होणारे पेरेंट्स विचारतात. 5व्या महिन्यातील अनॉमली स्कॅन करताना अनेक पालकांच्या मनामध्ये भीती आणि शंका असते, कारण योग्य माहिती नसल्यामुळे विनाकारण स्ट्रेस वाढतो. पहिला प्रश्न, या स्कॅनसाठी पाणी जास्त प्यावे लागते का? नाही. 5व्या महिन्यात बाळाभोवती पुरेसे पाणी म्हणजेच एमनिओटिक फ्लुइड असतं, त्यामुळे ब्लॅडर फुल असण्याची गरज नसते. दुसरा प्रश्न, या स्कॅनला खूप वेळ लागतो का? तुमच्या स्कॅनची ड्युरेशन बाळ कोणत्या स्थितीत आहे यावर अवलंबून असतं, त्यामुळे या स्कॅनला साधारण 30 ते 45 मिनिटं लागू शकतात. तिसरा प्रश्न, हा स्कॅन बाळासाठी सुरक्षित आहे का? मी नेहमी सांगते की फिटल स्कॅन मध्ये कोणत्याही प्रकारचे रेडिएशन नसतात, त्यामुळे हा स्कॅन सुद्धा पूर्णपणे सेफ आहे. वाढत्या फिटल कॉम्प्लिकेशनमुळे महाराष्ट्र आरोग्य विभागाने अनॉमली स्कॅन कंपल्सरी केला आहे. तुमचा 5वा महिना सुरू झाला असेल तर हा स्कॅन वेळीच करून घ्या आणि ही माहिती तुमच्या ओळखीच्या एक्सपेक्टिंग पेरेंट्स सोबत नक्कीच शेअर करा.